टार्गेट केलेला आहे। आता आपण जो सुरुवात करण्यापूर्वी एक लक्षात घेऊ की नियोजनाची का गरज होती। तर एक म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा भारत सरकारला जर देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर एक प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे आणि त्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातूनच काय करण्यात आलं होतं तर नियोजन करायचं होतं। पण नियोजन करत असताना दोन गोष्टी त्यावेळच्या सरकारपुढे होत्या, एक तर रशियाचं मॉडेल वापरायचं का दुसरं अमेरिकन मॉडेल वापरायचं। रशियन मॉडेल जे होतं ते समाजवादासंदर्भात होतं, समाजाकडे जास्तीत जास्त काय केलं होतं त्यांचा कल होता आणि अमेरिकन मॉडेल जे होतं ते मुक्त अर्थव्यवस्थेचं होतं, म्हणजेच जास्तीत जास्त मागणी पुरवठ्याच्या आधारावरती काय करायचं आहे तर अर्थव्यवस्था तयार करायची आहे। आता भारताची सुरुवात अशा फेजमध्ये झाली होती की त्यावेळेला समाजवादाच्या आधारावरती जाणं हे योग्य होतं असं त्यावेळच्या जे काही नेते वगैरे होते काँग्रेसला वाटत होतं आणि त्या उद्देशानेच त्यांनी काय केली होती तर एक समाजवादी अर्थव्यवस्था आणि थोड्या प्रमाणामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था दोघांचं सहअस्तित्व एकत्रित करून